गुड मॉर्निंग गाईज. माझं नाव मोनिका आहे आणि मी शहापूर येथे राहते. माझ्या फॅमिलीमध्ये माझे सासू सासरा म्हणजे माझी छोटीशी फॅमिली आहे. माझे सासू सासरा, माझा अंशू आणि माझे मिस्टर. आता मी घरातली सगळी कामं आवरते आणि मग भेटूया. तो आणलाय तो फोडून टाका बेटा. हा का? अंशूचा पप्पा मेडिकलला गेल्यामुळे ते रडते. साईडला मशीन लावली आहे, दुसऱ्या साईडला भांडी घासते आणि मग नाश्ता बनवते आणि सगळं क्लीन करू. नाश्ता बनवते, सगळं क्लीन करते, आवरते सगळं आणि मग भेटूया, मग बोलूया आपण. पोहे घेऊन आली कारण का त्यांना आज पोहे खायचे. परत मग त्यांना मस्त भाजून घ्यायचे. असेल त्यांनी कढीपत्ता वापरा. आता आमच्या घरात नाही आहे तर यातच काम चालवते. नंतर मिरची आणि कांदा टाकायचा. माझ्या यूट्यूबला 240 सबस्क्रायबर आज कंप्लीट झालेत आणि व्ह्यूज पण छान येते तसं बघायला गेलं तर, आणि वॉच टाईम पण चांगला आहे. जर माझे पटापट सबस्क्रायबर कंप्लीट होत गेले तर मग मी खूपच लवकर माझं चॅनल मॉनिटाईज होईल. आणि आज गुरुवार आहे तर आज माझं स्पेशल आहे. गुरुवार हा माझा खूप आवडीचा वार आहे. त्या दिवशी ना माझ्यासोबत काही ना काही चांगलं होतंच. असं कुठलाच गुरुवार नाही आहे, म्हणजे जेव्हापासून मी स्वामीच्या सेवेत गेली आहे ना, असा कुठलाच गुरुवार नाही आहे का तो माझा कधी वाईट गेलाय. एवढा छान जातो ना माझा गुरुवार. आज पण माझ्यासोबत काहीतरी चांगलं होणार आहे हे मी नेहमी मॅनिफेस्टच करते, त्यामुळे तो नेमके होतोच. आणि जर कोणी पण माझ्या चॅनलला फक्त व्हिडिओ बघत असतील ना तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे तेवढंच माझे लवकरात लवकर सबस्क्रायबर कंप्लीट होते. मी घरातली कामं करता करता आमचा अंशू उन्हातून आला आहे. आता झटपट आवरू आणि मठात जाऊ. थोडा मरी होऊन देते, मग त्यात हळद टाकायची, मीठ टाकायचं आणि मग आपले पोहे टाकून द्यायचे. पोहे थोडेसे ओलसर करायचे. पोहे रेडी झाले ते नंतर त्यांना घेऊन जाईल. मग बाबा येतील तोपर्यंत. आईंना दिले पोहे. अंशू पण पोहे खायला बघतो. इकडे त्याला एवढं तिखट लागलंय तरी पण तो आईंना सांगतोय का मला पोहे द्या, आणि मग नंतर हा हा करतोय ना, मम मागतोय. आता बघा कसा हट्ट करून पोहे खातोय. बोलतो तू नको भरू, मी माझ्या हाताने घेऊन खातो. बघा लय चाप्टर येतो. तू कनेरी प्याला नको तुला ना, पोहे खाला बा. हा तिखट आहेत तरी पण पोहे पाहिजेत त्याला. मूर्खाला तिखट आहेत बाबू. हा कनेरी केली तर कशी काय वाकली. त्याला तिखट लागलाय. आई नका देऊ पोहे, तो मागतो म्हणून आपण द्यायचं का. तुला पण तिखट लागल. थांब. टिकली लावते मस्त ना. बाबू इकडे बघ, पा दे मला, पा दे. ऑब्झर्व केलंय कमी व्लॉग काढायला लागले ना तेव्हापासून माझ्यामध्ये कॉन्फिडन्स गेन झाला आहे. आणि तोच कॉन्फिडन्स असाच ठेवण्यासाठी मी डेली व्लॉगिंग स्टार्ट करणार आहे. काय बघितलं असेल माझ्या फॅमिलीमधले, म्हणजे माझ्या सासरचे आणि माहेरचे दोन्ही पण फॅमिली माझ्या सपोर्टिव्ह आहेत. त्यामुळे मला काय असं गिल्ट वाटत नाही का हे असं मला कोण बोलेल तसं मला बोलेल. सगळे बोलतात तुला करायचं ते कर. माझा नवरा माझ्या पाठीशी आहे. तुला करायचं ते कर, फक्त मला घेऊ नको, तुला करायचं ते कर. सगळ्यांना असं का वाटतं का व्लॉगिंगमध्ये करिअर नाही होऊ शकत. व्लॉगिंगमध्ये पण चांगला करिअर आहे, केला तर खूप चांगला आहे. आम्ही काय वाईट करत नाही. आम्ही आमचे डेली व्लॉग पोस्ट करतो, त्यामुळे काय कोणाला आम्हाला त्या गोष्टीवरनं जज करायची कोणालाच गरज.
डेली ब्लॉग करणं आता हा माझा एम झालाय. आणि अजून एक गोष्ट, जर मला कोण बोललं ना का हे करू नको, मी हटून ती गोष्ट करते. कारण का मला प्रूफ करायचं आहे. मला जर कोण बोललं ना तुझ्यात हे होणार नाही, तर मी ते करण्यासाठी मी 4 चांद लावते आणि मी ती गोष्ट करते. झाडू मार. ही बघा आमच्या अंशूची मस्ती अशी चालू असते. आता कसं त्याला लोम केला आणि वरती चढायला बघे, कमी नाही त्रास देत हा. आमच्या नकळत मंचुरियन खायला घेतलंय याने बघा. असंच चालू असतं न, ते पप्पा त्याचे लाया देतात ते नको. माझी लँग्वेज, सगळ्यांना माझ्या लँग्वेजचा खूप प्रॉब्लेम होतो, पण माझी लँग्वेजच तशी आहे. मी किती केलं तरी माझी चेंजच नाही होत. माझं जे नेहमीचं बोलण्याचं ट्यून असतो तो येईलच ना. आपण आपलं पूर्ण बोलणं तर नाही ना चेंज करू शकत, पण मी थोडं ट्राय करेल. डायरेक्ट लगेचच नाही ना सगळं चेंज होऊ शकत. थोडं ट्राय कर. कोणाची लँग्वेज लगेच चेंज नाही होऊ शकत. आणि माझा आवाज त्याच्यात कसं काय असं येतो ते समजत नाही. अंशूला आहे ना, अंशूला आमचं चॉकलेट खातोय, पण आम्ही अशी तशी चॉकलेट नाही, आम्ही विक्स देतो, ब्रँड. माझ्या बाबूला 14 महिने कंप्लीट झालेत आणि तो उभं राहून पकडून चालायला लागलाय आजपासून. म्हणजे मस्त चालतोय, सगळं घर चालतोय. मग आज कंप्लीट 14 महिने झाले माझ्या बाबूला ना. हो बाबा, तुम्हाला घरात कोणी जेवण बनवलेलं आवडतो? मी काही नाही. तू आवडते, तुम्ही आवडता असं काही नाही. हा, असं काही नाही. खरा सांगा. जेवण बनवते. मग उद्या आम्हाला तुमच्या हातातलं जेवण बनवून द्या. हा, तुम्हाला कोणी जेवण बनवलेलं आवडतं सांगा पटकन. मी काही एकाचीच बाजू घ्यायची, एक तर आईची नाही तर माझी. सांगा पटकन. आ, मी बनवते ती बनवते नाही बा. आता घरी जाऊन आईंना दाखव. बाबूची पस्ती संपली आणि जेवायला आणलं भाकर आणि भाजी. तुमच्या एवढ्या साऱ्या प्रेमामुळे माझे 250 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत. आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तुम्हाला जर माझ्यात काय बदल घडवून आणायचा असेल तर कमेंटद्वारे मला सांगा, मी तसा बदल घडवण्यात येईल.